प्रचार सभेसाठी उपस्थित महाराष्ट्राचा आणि देशाचा बुलंद आवाज, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे हृदय, आदरणीय शरद पवार साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित खासदार नागेशजी पाटील, खासदार फौजियाताई, त्याचबरोबर बबनरावजी थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे अध्यक्ष दिलीपराव देसाई, शिवसेनेचे अध्यक्ष देशमुख साहेब, आपले नगराध्यक्ष हाफिज भाई, माझे मार्गदर्शक आणि ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ते आदरणीय कमलकिशोर कदम, मुनीर पटेलजी, नांदेडचे अध्यक्ष भगवानराव, भीमराव हत्तीआंबेरेजी, दादासाहेब शेळके, व्यासपीठावर उपस्थित सर्व, रियाजभाई, डॉक्टर सुनील कदम, माजी आमदार पंडितरावजी देशमुख, माजी आमदार मुंजाजीराव जाधव, व्यासपीठावर असलेले सर्व काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते, उपस्थित सर्व शेतकरी बंधू, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व आहे. अनन्य साधारण अशी ही निवडणूक आहे. यापूर्वीही लोकसभा, विधानसभा होत गेल्या 10-12 आतापर्यंत झाल्यात, पण या निवडणुकीला वेगळं महत्त्व आहे. ही निवडणूक अत्यंत गढूळ वातावरणामध्ये होत आहे. पक्षाची फोडाफोडी झाली, चिन्हांची चोरी झाली, पक्षांची चोरी झाली, आमदार खासदारांची फोडाफोडी झाली. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेणाऱ्या महाराष्ट्रानं इतकं गढूळ राजकारण कधीही बघितलं नव्हतं. सामान्य माणसाला या राजकारणाची किळस यावी ही स्थिती आज महाराष्ट्रभर आहे. म्हणूनच महाविकास आघाडीची सगळे चाहणारे आज महाविकास आघाडीच्या सोबत आलेले आहेत. सबका विकास, सबका साथ, सबका विकास घोषणा देत मोदीजी सत्तेवर आले. 10 वर्ष केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, 7.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महंगाई की बहुत पड़ी मार, अब की बार मोदी सरकार, असे वेगवेगळे मुद्दे लोकांसमोर भावनिक आव्हान करून, धर्माचं, जातीचं आव्हान करून सत्तेत आले. पण या सगळ्यांनी शेतकरी, ग्रामीण माणूस, शेतमजूर, लहान व्यापारी या सगळ्यांची वाट लावलेली आहे. मागच्या 10 वर्षाचं चित्र पाहिलं तर कधी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी जी होती ती आज शेती सगळ्यात कनिष्ठ झालेली आहे. आणि त्याला कारण केंद्र सरकारची धोरणं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धोरणामध्ये गरीब माणूस, कष्टकरी माणूस, शेतकरी हा त्यांच्या योजनात, बजेटमध्ये केंद्रस्थानी असायचा. पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये श्रीमंत माणूस, अडाणी, अंबानी असे लोक केंद्रस्थानी ठेवून बजेट तयार केले जाते. विकासाची खूप मोठी भाषणं करतायत, पण गरिबांचा विकास झाला नाही. विकास झालाच असेल तर अदानी, अंबानी, विमानतळं, बुलेट ट्रेन, मोठे मोठे रस्ते, 140 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये आजही 80 कोटी लोकांना जर अन्न सुरक्षा कवच द्यावं लागत असेल तर विकासाच्या बाता एकदम बकवास आहेत. 10 वर्षामध्ये विजेचं चित्र सुधारलं नाही. 10 वर्षामध्ये शेती उत्पादनांना लागणारी खतं, बियाणं, औषधी याचे भाव 1.5 पट दुप्पट झालेत.
मनमोहन सिंग साहेबाच्या वेळी 70 रुपये असलेलं पेट्रोल गॅस हे 1.5 पटीनं सगळे वाढलेत आणि भाषणं करतात की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला 2022 पर्यंत 1.5 पट भाव देऊ. 2012 मध्ये देवेंद्र फडणवीस सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला म्हणून मोर्चे काढत होते. पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस आज 10 वर्ष झाले त्यांना सत्तेत आहेत, सोयाबीन 4,000च्या वर गेलं नाही. तीच स्थिती कापसाची आहे, तीच स्थिती रस्त्यावर दूध फेकण्याची आहे, टमाटे फेकण्याची आहे. या देशामध्ये 80% समाज हा गरीब समाज आहे, कष्ट करणारा समाज आहे, शेतकरी समाज आहे आणि ग्रामीण भागामध्ये राहणारा समाज आहे. याच्या उन्नतीच्या कुठल्याही योजना न आणता केवळ शहर, श्रीमंत, कारखानदार अशांच्याच विकासाच्या योजना आखल्यामुळं आज ग्रामीण भागावरती भयंकर परिस्थिती आलेली आहे. हे सरकार टक्केवारीचं आणि भ्रष्ट सरकार आहे. सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला टक्केवारी पाठ झाली की कुठल्याही कार्यालयात जायचं ते इथला भाव काय, मंत्रालयात जायचं तर त्याचा भाव काय, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या माणसापर्यंत पोहोचल्यात. कामाचा दर्जा आणि विकास फक्त विकासाची जाहिरात आहे. आपल्याकडं 15 बंधारे मंजूर झाले, 50-50 लाखाची मान्यता त्याची होती, पण सुधारित प्रशासकीय मान्यता घेत घेत तो एक बंधारा 1.5 कोटीला गेला आणि एका पावसाळ्यामध्ये वाहून सुद्धा गेल्यात. हे वास्तव आहे. स्वतःला गतिमान सरकार म्हणणारे गेले 2 वर्ष झाले वसमतमधला 1.5 किलोमीटर रस्ता पूर्ण करू शकले नाहीत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, वसमतची सगळ्या दिवबत्ती नवीन केली तर 3 कोटी रुपयात होते. मागच्या 3 वर्षात वसमतमध्ये 15 कोटी रुपयाचे दिवे बसवलेले आलेत. खांबावर वरई दिवेत, खाली हिरवे दिवेत, विजेचा पत्ता नाही, मात्र लाईट खूप बसवायचे. ही अवस्था वसमतची झालेली आहे. महाराष्ट्रामध्येही कोणतेही नवे उद्योग आले नाहीत. होते ते उद्योग गुजरातला गेलेत आणि इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या ऐवजी बेकारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून हे सरकार आपणाला बदलण्याची गरज आहे. कितीही वेगवेगळे प्रयोग केले, जेव्हा भाषणानं लोक पटत नाहीत, विचारानं लोक ऐकत नाहीत, त्यावेळी मग भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा हा निवडणुकीत समोर येत असतो. तुम्ही पाहिलं मागच्या इथे ज्या 2-3 सभा झाल्या, रोजंदारीनं माणसं आणण्याची वेळ काही लोकांवर आली. जीपवाल्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिले की 10-10 माणसं भरून घेऊन या आणि आमची सभा शोभिवंत करा. का ही परिस्थिती आली? आम्ही तुम्हाला सरपंच पदापासून आमदार पदापर्यंत नेलं. एका विश्वासानं माझ्या शब्दावरती शरद पवार साहेबांनी तिकीट दिलं. मला 2 वेळा विचारलं की जयप्रकाश, तुम्ही जे करतायत ते बरोबर करतायत का? पण मी क्षमा मागतो, मी चुकलो, मी त्यावेळी चुकलो. माझ्यामुळं या मतदारसंघामध्ये गावागावात ग्रामपंचायतीमध्ये मागच्या 5 वर्षात त्रास झाला, गावागावामध्ये सोसायटीमध्ये त्रास झाला. बारीक बारीक जे काम करणारे छोटे बहुत 100-125 गुत्तेदार होते, ते गुत्तेदार उद्ध्वस्त झाले. बारीक बारीक वाळूवाले ट्रॅक्टर चालवत होते, काही घर चालवण्यासाठी ते काही माफिया नव्हते, ते उद्ध्वस्त झाले. आरामिलवाले ट्रॅक्टरवाले उद्ध्वस्त झाले. वाळू महागल्यामुळं बांधकाम इथलं 1.5 पट महागलं. नांदेडला 25,000त हायवा मिळते, आपल्या इथं 36,000 40,000 मोजावे लागतात. अवैध धंदे आपण पाहिले किती बोकाळलेत की अगदी किराणा दुकानावर सुद्धा दारू उपलब्ध होते. मटक्याच्या तर अगदी पानपट्टीपेक्षा जास्त बुक्या ठिकठिकाणी घेतल्या जातात. कशासाठी आपण निवडतो आमदार आणि खासदार? तुमचं प्रशासनावर कंट्रोल नाही, तुमचं गावावरती लक्ष नाही, मतदारसंघावरती लक्ष नाही, फक्त नारळ फोडण्याचा कार्यक्रम.
मागच्या 2 महिन्यामध्ये मी अनेक गावामध्ये फिरलो. प्रत्येक गावामध्ये तक्रार की आमच्या इथं नारळ फुटलं पण काम झालं नाही. जी केली कामं ती सुद्धा एकदम निकृष्ट दर्जाची केली, पण नारळ मात्र 10 फूट नाली असो, 10 फुटाचा रस्ता असो, त्याचा नारळ आणि फोटोचा कार्यक्रम व्हॉट्सअपवर जोरात करण्यात आला. आमदाराची कामं वेगळी असतात. मतदारसंघाचा विकास केला पाहिजे. मतदारसंघाच्या पाण्याची असो, विजेची असो, शेतकऱ्याची समस्या सोडवली पाहिजे. नवीन काही उद्योग आणले पाहिजेत, ज्या उद्योगातून मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. पण या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग आले नाहीत. नवीन उद्योगच काय, आपल्या हिंगोलीपेक्षा परभणीमध्ये पाऊस कमी पडला, परभणीच्या शेतकऱ्याला विमा मिळाला, मात्र हिंगोलीचा शेतकरी विम्यापासून वंचित राहिला. तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना, तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना जर मदत मिळत नाही तर काय अर्थ आहे आपण या केलेल्या आमदारांना. म्हणून हा बदल करण्याची वेळ आहे. मी अशी सगळ्यांना विनंती करतो. मुद्दे खूप बोलण्यासारखे आहेत, पण साहेबाची सूचना आहे की सभा जरा लवकर संपवा. साहेबांना इथून 8 लोकांना निघायचे. किती कर्तृत्ववान आमदार आहेत बघा. धनगर हटकर योजनेमध्ये या जिल्ह्याला जवळजवळ 4,500 घरं मंजूर झाली. हिंगोलीला 2400 घरं आली, कळमनुरीला 2850 आली आणि वसमतला फक्त 94 घरं आलेली आहेत. काय करतायत माणसं? योजना सरकारची जर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत तर काम काय करता? मला तुम्ही 10 वर्ष आमदार ठेवलं होतं. 833 केव्हीचे केंद्र केले, 1200 ट्रान्सफॉर्मर बसवले. सगळी न्यायालयापासून, तहसीलपासून, डेप्टी कलेक्टर ऑफिसपासून, ITI पासून सगळ्या इमारती आणि एक सुसज्ज असा महिलांचा दवाखाना जो महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात आहे, तो मी वसमतला आणला. 4 PSC आणले. ग्रामीण रुग्णालयाचं काम झालं. आरोग्याच्या सेवेमध्ये काम केलं, सिंचनामध्ये काम केलं. गिरगावला, पिंपराळा, महागाव इथे जवळजवळ 15,000 एकर जमीन पाण्याखाली आणली. एक माजी आमदार म्हणाले होते की पिंपराळ्याला पाणी आलं तर मी कच्च्या घागरीनं पिंपराळ्यात पाणी भरेल. मी 5 वर्ष आमदार राहिलो. महागावाने पिंपराळ्याला 5,000 एकरला पाणी आणून दिलं. त्या आमदारानं काही कच्च्या घागरीनं पाणी भरलं नाही, उलट गेलेत एका पक्षात आणि फोन करतायत दुसऱ्या पक्षाचे. काय लखवा मारलाय माहीत नाही. ज्या निवडणुकीत ज्याच्या सोबत ते असतात त्यांच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटेल, पण ज्या पक्षासोबत असतात त्याचा प्रचार त्यांनी कधीच केला नाही. आत्ताही मतदारसंघामध्ये फोन चालू आहेत की ह्याचं करा आणि त्याचं करा. ही अशी मतदारांना बैमान होणारी मंडळी, नेत्याला बैमान होणारी मंडळी, पक्षाला बैमान होणारी मंडळी काय महाराष्ट्राची सेवा करू शकेल? म्हणून यांना बदलणं ही आज गरज आहे. अनेक बाबतीत कामं झाली म्हणून जाहीराती करतात. परवा कुडाळ्याला मी गेलो. शेतकऱ्यांनी डिझेल जम केलं, शेतकऱ्यांनी रस्ता केला, मशीन फक्त 1-2 माणसांनी दिल्या, पण त्याच्यावर नंतर बिलं उचलल्या गेले. हे सुद्धा आपणाला चित्र पाहायला मिळते. म्हणून एका वेगळ्या स्थितीतून आपला महाराष्ट्र आणि आपला विधानसभा आणि जिल्हा जातोय. उद्या आपण सगळ्यांनी मला जर संधी दिली तर मी निश्चितपणे मागे जसं आपल्या सगळ्यांच्या समोर 10 वर्ष काम केलं तसं नेकीनं, इमानदारीनं काम करेल. माझ्या काळामध्ये पूर्णा नदीवर बॅरेजेस 25,000 हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचा मी प्रयत्न केला. आत्ता कुठं त्या बॅरेजेसला मान्यता मिळालेली आहे. एक मॉडर्न मार्केट आणलं होतं. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. 66 एकर जमीन 1 रुपया भाड्यानं दिली होती आणि मागास भागात मॉडर्न मार्केट होते. शेतकऱ्याचा माल मुंबईपर्यंत, दिल्लीपर्यंत जाण्यासाठी 10 कोटीचं अनुदान त्यांनी त्या मॉडर्न मार्केटला दिलं होतं. मध्ये सरकार बदललं, मॉडर्न मार्केट रद्द केलं आणि तिथं हळद संशोधन केंद्र आलं. पहिल्या वर्षी हळद संशोधन केंद्राला 100 कोटी बजेट आलं.
यावर्षी 800 कोटी बजेटमध्ये त्याला रक्कम जाहीर केली. आश्चर्य असं आहे की संसार सोबत करतायत, पण तुझं माझं जुळना तुझ्या माचून कर्मेना असे हाल झाले. त्या फाईलवर अर्थमंत्र्यानं उपमुख्यमंत्र्यानं सहीच केली नाही 800 कोटी रुपयावर. मुख्यमंत्र्यानं सही केलेली आहे म्हणून ते 800 कोटी सुद्धा प्रलंबित पडलेत. काय सरकार चालवत आहेत. बाहेर कितीही एकुपा दाखवत असले तर यांची अजिबात एकमेकामध्ये कुठलीही विचारसरणी नीट नाही, वागणं नीट नाही. उलट प्रत्येकजण काही उमेदवार पाडावे म्हणून काम करतायत. मी नशीबवान आहे की काँग्रेसची मंडळी दिलखुलासपणे माझ्या मदतीला आलेली आहे. गेली 25 वर्ष जी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधात होती, त्या शिवसेनेनं सुद्धा मनापासून अगदी गावातल्या लहान शिवसैनिकापासून ते शहर प्रमुखापर्यंत सगळ्यांनी उघडपणे साथ दिलेली आहे. कारण हा त्रास सगळ्यांना झालाय. भस्मासुराला जो वर मिळाला होता त्या वरासारखा वर आमदाराला मिळालाय काय की एकाला सुख नाही स्वतःला सोडून. सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही 25 वर्ष विरोधात लढलो, पण कधी शिवसेनेवाल्यावरती केस केली नाही. शिवसेनेच्या लोकांनी कधी राष्ट्रवादीवाल्यांना त्रास दिला नाही. पण आज स्वतःचे कार्यकर्ते सोडून बाकी सगळ्या विरोधी पक्षांना संपवण्याचं जे काम चाललंय ते संपवण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिलानं उद्याच्या 20 तारखेला तुतारीला मतदान करणं फार आवश्यक आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी 14ला हारलो. हारल्यानंतर मी थोडा स्वाभिमानी माणूस आहे. त्याचवेळी मनात ठरवलं की आता विधानसभा लढवायची नाही म्हणून 19ला दुसरा उमेदवार दिला. पण 5 वर्षातला त्याचा कारभार न पटल्यामुळं मध्ये मला 2 पारितोषिकं मिळाली. एक नांदेडच्या विद्यापीठानं मला जीवन गौरव पुरस्कार दिला आणि दुसरं शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशननं जीवन गौरव पुरस्कार दिला. या दोन्हींनी पुरस्कार दिल्यानंतर मला स्वागत करण्यासाठी प्रत्येक खेड्यातून लोक यायला लागले आणि गुच्छ देणं झालं की म्हणाले तुम्हाला आमदारकी लढवावं लागते. मी नम्रपणे प्रत्येकाला नाही म्हणत होतो, पण आग्रह केला. मग एके दिवशी 7-8 हजार कार्यकर्ते जमा झाले आणि त्या सगळ्यांनी मजबूर केलं की आम्ही राष्ट्रवादी स्थापन केली, आम्ही राष्ट्रवादी वाढवली. आम्हाला मान तर अजिबात मिळत नाही, पण अपमान होतोय. काहींनी डोळ्यात पाणी आणलं म्हणून त्या कार्यकर्त्यासाठी मी पुन्हा निवडणूक लढवायचं ठरवलं आणि आज आपल्या समोर विनंती करतोय. मागेही विकास केलाय, भविष्यात सुद्धा जर मला संधी मिळाली तर माझ्या काही संकल्पना आहेत. ग्रामीण भागामध्ये एका कुटुंबामध्ये एक उद्योग आणायचा. आज शहरामध्ये विषमुक्त भाज्या, कमी फवारलेले अन्नधान्य, उलट देशी ज्याला म्हणतात, पुण्यामध्ये बोर्ड आहेत, चुलीवरील मटण, चुलीवरील भाकरी, म्हणजे गो बॅक टू गो अहेड. आपली जी जुनी संस्कृती होती जिच्यातून माणसाचं आरोग्य चांगलं राहत होतं, या बदलत्या हायब्रिडच्या काळात खूप औषधी फवारणीमध्ये आज या सगळ्यातून विष आपल्या खाण्यामध्ये चाललंय. त्याच्यामुळं चांगल्या भाज्यांना, चांगल्या दुधाला, चांगल्या फळाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकते आणि हे सगळं ग्रामीण भागात होतंय. म्हणून घरटी एक उद्योग आणून त्या सगळ्यांचा एक तालुका संघ करून किंवा जिल्हा संघ करून आपण त्याला पॅकिंग केलं, ग्रेडिंग केलं आणि ब्रँड नावानं जर प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली तर आपली प्रॉडक्ट उद्या दिल्लीच्या, मुंबईच्या, कलकत्त्याच्या मॉलमध्ये दिसू शकतात. हे स्वप्न त्या मॉडर्न मार्केटमधून होतं, त्यावेळी ते होऊ नाही शकलं. तर आता पुन्हा संधी मिळाली तर मी शेतकऱ्याचा माल पॅकिंगमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा विकासाची गोष्ट करणाऱ्यांनी सुधारला नाही. 10 वर्षापूर्वी जी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाची स्थिती होती तीच स्थिती आजही आहे. केजरीवाल 2 वर्षामध्ये दिल्लीच्या महानगरपालिकेच्या शाळा जर बदलू शकतात तर हे विकासवाले का नाही बदलले? फक्त विकासाची भाषणं करतात. आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करेन,
शैक्षणिक धोरणात शैक्षणिक आपल्या जिल्ह्यातल्या शाळांमध्ये दर्जा वाढवेल. वसमतला जे कोर्सेस नांदेड औरंगाबादला आहेत, जिथं आपल्या बऱ्याच मुलांना जावं लागतं, ते सगळे नवीन कोर्सेस आणि ज्या कोर्सेसमधून स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असे कोर्सेस बहिर्जी शिक्षण संस्था आणि इतर शिक्षण संस्थाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या पुढं आणणार आहे. आताच आणणार होतो. 10-12चा अर्ज वेगवेगळे केलेले आहेत, पण भाव फार वाढलेला आहे मंत्रालयातला, न परवडणारा भाव आहे. त्याच्यामुळं थोडं 1 वर्ष म्हटलं थांबू. मला खात्री होती की सरकार बदलेल आणि हे सरकार बदलल्यानंतर पूर्वीप्रमाणे ज्या भागात जे नाही तिथं वाढवण्याचं काम पवार साहेबांनी केलं. इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसचं धोरण स्वर्गीय वसंतदादांनी घेतलं आणि पवार साहेबांनी पुढं ते धोरण वाढवल्यामुळं आज ग्रामीण भागातले अनेक डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, वेगवेगळ्या कोर्सेसला मुलं जात आहेत. माननीय कमलबाबूंनी 5,000च्या वर एम्प्लॉयमेंट लोकांना नोकऱ्या दिल्यात. मराठवाड्यामध्ये 5,000 एम्प्लॉयमेंट कोणत्याही माणसाचं नाही. आठवड्याला 40-100 माणसं औरंगाबाद आणि मुंबईच्या दवाखान्यात नेऊन मोफत नीट करतात. कुठे यशवंतराव चव्हाणाच्या विचारसरणीवर काम करणारी ही माणसं आणि हे उगे आता जाहिराती करणारे उपटसुंबे, आओ चोरो बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा करणारे ही काय राजकारणातली मंडळी आहे का? म्हणून यांना बदलण्याची गरज आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग साखर कारखान्याशिवाय नवीन आले नाहीत. भविष्यात आपण जर संधी दिली तर शेतमालावरती उद्योग, प्रक्रिया करणारे उद्योग आणि त्यातून पुन्हा एम्प्लॉयमेंट माझा निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. सिंचन वाढीसाठी प्रयत्न राहील. माझं शेतीचं फार साधं गणित आहे. शेतीला जर पाणी दिलं, शेतीला जर वीज दिली आणि शेतमालाला थोडा भाव चांगला असला तर कोणत्याच भीक माग्या सबसिडीची आपल्याला गरज पडत नाही. पण दुर्दैवाने मूळ दुखणं बाजूलाच आणि त्याला मलमपट्टी करत बसतात हे सगळे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आणि हिंगोली हे 2 सगळ्यात मागासलेले जिल्हे आहेत. या 2 जिल्ह्यासाठी वेगळं धोरण घेण्याची गरज आहे. नव्या सिंचनाच्या पद्धती आल्यात. पूर्वी धरणाचं पाणी कॅनॉलद्वारे, दांडाद्वारे सगळ्या शेतीला मिळत होतं. नव्या सिंचनाच्या पद्धतीमध्ये आता आपणाला पाणी पाईपलाईनद्वारे आणि ड्रिपमध्ये जर करता आलं तर या धरणातून अख्खा हिंगोली जिल्हा सुद्धा इतक्याच पाण्यातून पाण्याखाली आणता येतो. राज्यकर्त्यांनी मोठे विचार, लांबचे विचार केले पाहिजे. नुसते लोक खुश करण्याच्या योजना ह्या कधीही नाही दिल्या पाहिजे. अनेकविध योजना आहेत, मी सगळ्यांचा उल्लेख करणार नाही इथं, पण माझ्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा सगळ्यांचा उल्लेख येईल. साहेबांना वेळ कमी आहे, 8 वाजता निघायचंय. ह्या वयात सुद्धा साहेब 4-4 सभा घेत आहेत, त्यामुळं मी कमी आवर्त घेतो. भारताच्या कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा या मतदारसंघामध्ये पाठिंबा दिलेला आहे. आदिवासी संघवाले मला भेटून गेले होते, असतील तर त्यांनी यावं. मी नशीबवान आहे की यावेळी खूप जण पाठिंबा देत आहेत. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीचे तर खूप, शिवसेनेची मंडळी खूप चांगल्या प्रकारे काम करते. पण त्याचबरोबर इतरही, आज दुपारी वकील संघात गेलो, वकील संघाने मोकळेपणानं पाठिंबा दिला आणि आता साहेबाला विठ्ठलाची आणि तुकारामाची मूर्ती दिली. असं या मतदारसंघातला सुशिक्षित माणूस असो, या मतदारसंघातला शेतकरी असो, या मतदारसंघातला डॉक्टर असो, वकील असो, व्यावसायिक असो, हे सगळे त्रस्त झालेत सध्याच्या सरकारला आणि सध्याच्या लोकप्रतिनिधीला. म्हणून आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीत 2-3 दिवस माझ्यासाठी कष्ट घ्या. अख्ख्या विधानसभेचं मन महाविकास आघाडीच्या बाजूने, पण काही लोकांचा विश्वास मतं खरेदी करण्यावर आहे. त्याच्यापासून आपण जरा सावध राहा. 4 दिवस आपण कष्ट घ्या. पुढचे 5 वर्ष मी या मतदारसंघासाठी, 200 गावासाठी आणि 3 लाख लोकांसाठी कष्ट घेईल, एवढंच आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.